नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज. आता तुमच्यावर गुन्हे दाखल झाले. हा, तुमची पुढची स्टेप काय? पुढची स्टेप माझी अशी आहे, माझ्या समाजाला एक निवेदन राहील या विरोधात. बाबासाहेबांनी आपल्याला हे जीवन दिलेले. बाबासाहेब म्हणतात 100 वर्ष शेळी सारखं जगण्यापेक्षा एक दिवसच जगा, पण माणूस म्हणून जगा. मी त्याचंच पालन करणार आहे. माझ्यावर जर अन्याय होत असेल, म्हणजे माझ्या समाजावर, मी काय आहे, माझ्या समाजावर अन्याय होत असेल आणि अशा प्रकारच्या ॲट्रॉसिटीज होत असेल तर मी याचा विरोध करेल. जे लोक इथं आलेत, मी मंत्रालयामध्ये जाईल, होम डिपार्टमेंटला जाईल, रेव्हन्यूला जाईल. जे अधिकारी इथं आले त्यांच्या विरोधामध्ये मी कारवाई करण्यासाठी आदेश काढत त्यांच्यावर रीतसर गुन्हे दाखल करेल. ते जर झाले नाही तर मी 7 दिवसाचं अल्टिमेट देईल. मी 7 दिवस उपोषण करील. 8व्या दिवशी मी माझे आदर्श आहेत व्हिएतनामचे बनते, त्यांचं नाव थिक क्वान टक आहे. थिक क्वान टक त्यांनी 11 जून 1963 रोजी त्यांच्यावर असाच ॲट्रॉसिटी होत होत्या. बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्ध जो ध्वज असतो, धर्माचा ध्वज फरू दिला नाही म्हणून त्या विरोधामध्ये त्यांनी आत्मदान केलं. तर मी सुद्धा इथं कमिशनर ऑफिस पुढं मी आत्मदान करणार 8व्या दिवशी. आणि हे माझं फायनल स्टेटमेंट. मला जेवढं जगायचं होतं, जेवढा धर्मप्रचार करायचा होता, मी तो केलेला आहे. आणि जर समजा हे रितसर होत नाहीये तर मी ते करेल. त्याच्यानंतर त्याच्या मागं पुढं कोण आहे त्याची चौकशी व्हावी. आणि हे जे काही चाललेलं आहे, बौद्ध धर्मावरती जे काही अन्याय अत्याचार होत आहेत बौद्ध धर्मियांवरती, ते थांबले पाहिजे. बुद्धाचा मार्ग मध्यम मार्ग आहे. तुम्ही अशा टोकाची भूमिका घेता आत्मदहनाची. काही मध्यम मार्ग आहे, काही कायद्याला वेटीस धरून तुम्ही करताय. तुम्ही प्रश्न खूप छान केलाय. बुद्धाचा मार्ग मध्यम मार्ग आहे. तुम्ही उद्याच आत्मदहन करण्याचा विचार करत नाही. मी वेळ देतोय. मी 7 दिवसाचा वेळ देणार आहे. मी ते करतो की नाही ते पण सांगणार आहे. मी अगोदर काय करणार आहे, शरीर क्षीण करणार आहे. 7 दिवसापर्यंत आमरण उपोषण करणार आहे. मी बघाल मी पाणी प्यायचं किती प्यायचं तर, आणि ते पाणी पण सोडणार आहे. मी सुरुवातीला मी अनशन करणार आहे. उपोषणाने जर झालं नाही, 8 दिवस खूप झालं. मला 7 दिवसामध्ये असं म्हणतात आमच्यामध्ये, 7 दिवसामध्ये आम्हाला जे प्राप्त करायचं ते होऊ शकतं. आणि ते जर होत नसेल तर मग मी 8व्या दिवशी तिथं जसं थिक क्वान टक यांनी आत्मदान केलं त्याप्रमाणे मी आत्मदान केलं. माझं जीवन जगून काय अर्थ आहे? माझ्याकडून प्रचारही होत नाही आहे समजा, किंवा समाजाला त्याचा बोध होत नाही, किंवा शासन प्रशासन बाबासाहेबांची जी एवढी मेहनत आहे त्याला आपण कुठंतरी कमी पडलो. आणि समाजाने याची दखल घ्यावी. उद्या जाऊन समाजामध्ये क्रांती घडावी. आणि जे काही दबंग लोक आहेत समाजामध्ये, जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, समाजकंटक आहे, त्यांच्या विरोधामध्ये यांनी उभं राहायचं कमीत कमी याला धाडस भेटेल. म्हणजे कसं आहे, गुन्हा करणं गुन्हा आहे आणि गुन्हा न रोखणं सुद्धा गुन्हा आहे. तुम्ही असं म्हणताय की सरकारने किंवा पोलिसांनी शोधावं याच्या मागे कोण आहे, पण तुम्हाला धमक्या वगैरे काही असे काही? तो नंतरचा विषय. मी काय सांगितलं तुम्हाला, हा प्रश्न मी तेव्हाच मोकळा केलेला आहे की कोणी जरी सांगितलं आपल्या पदाचा जर दुरुपयोग केला, त्यांनाही कायदे आहेत ना, त्यांनी आपल्या कायद्यातून राऊंड करायला. ते गुंडे आहेत का, चला कुठे दांडे घ्या आणि करा, त्यांनाही प्रोसिजर आहे की नाही. तुमची जर जागा आहे, यू हॅव टू सर्व नोटीस फर्स्ट. तुम्हाला 7 दिवस 30 दिवसाचं काय करावं लागतं, नोटीस द्यावं लागतं. नोटीस पिरियड आहे की नाही काही झाले तुमचं, म्हणजे काय तुमच्या घरचं आहे का कायदा? कायदा वाचून या म्हणा व्यवस्थित. सिव्हिल हो थ्रेटनिंग आहे. सिव्हिल लॉ अँड क्रिमिनल लॉ इज डिफरंट. इथं काय केलं त्यांनी जर म्हणायचंय काय जागा वगैरे कशामध्ये येतो, सिव्हिल मॅटर आहे. याच्यामध्ये गुन्हेगारीचं काहीच विषय नाही. यांनी जो केलेला आहे हे गुन्हेगारी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. तर तसं कसं मला आहे, तुमची जागा आहे ठीक आहे ना, तुम्ही मला काय करा, सर्व करा. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि ही काही इमर्जन्सी होते की तिथं कोणाचा जीव जाऊ लागला, मला तेच म्हणायचं होतं. तर कसं आहे, एकंदरीत असं आहे, याच्या मागची जी भूमिका आहे, मला थ्रेटनिंग आहे, मला ते व्यक्तिगत दुसऱ्या माणसाची, उपासकापैकी एक उपासक, पण तो नंतरचा विषय, मी त्याच्यावरती नंतर बोलावा मला असं वाटतं.